नमस्कार. महाराष्ट्र जन्मत लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. पद्मश्री उज्ज्वलजी निकम यांनी 24 जुलै 2025 रोजी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर ते प्रथमच जळगाव शहरात 27 जुलै रोजी परतले असता जळगाववासियांनी त्यांचे स्वागत फार थाटात केले. मोठ्या संख्येने जळगाववासी त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशन येथे उपस्थित होते. तेथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून नमन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. पद्मश्री उज्ज्वलजी निकम यांच्या भव्य बाईक रॅलीचे नियोजन जळगाववासियांनी केले होते. यावेळी पावसाने सुद्धा आपली हजेरी लावली, पण त्याचा जळगाववासियांच्या उत्साहात काही फरक पडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बॅरिस्टर निकम चौक पर्यंत ही रॅली काढण्यात आली. तेथून उज्ज्वलजी निकम यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी निकम परिवारातील महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाचा समारोप घेताना आलेले सर्व जळगावकरांना उज्ज्वलजी निकम यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. मी काल दुपारी 12-12:30च्या दरम्यान मुंबईला आलो आणि उतरल्यानंतर मला प्रथम रोहितचा फोन आला. रोहितने सांगितलं की नेहमीची ट्रेन पकडण्याऐवजी तुम्ही ह्या महानगरीने या. मी म्हटलं येतो. त्याचबरोबर त्यांनी सावधगिरीची सूचना अशी दिली आहे की पाऊस येण्याची शक्यता आहे, म्हणजे ऐन वेळेला माझा कोणत्याही प्रकारे प्रकोप होऊ नये म्हणून रोहित आता पक्का राजकारणी झालेला आहे याची मला खात्री पटली. म्हणून मी चिंता व्यक्त केली की पाऊस आला तर मग कसं काय होईल. तो म्हणाला माझे सर्व सहकारी हे अत्यंत उत्साही आहेत, त्यामुळे तुम्ही या. आणि मला अतिशय आनंद झाला. मी आलो त्यावेळेला पाऊस नव्हता. थोडीशी मिरवणूक आपली सुरू झाली. बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालेपर्यंत पावसाने बारीक आपला चाहूल दाखवली, पण तू बारीक चाहूल ही आमच्या आगमनाची स्वागताची होती. आणि त्याच्यानंतर भर पावसात देखील आपण ज्या अगत्याने सगळेजण या मिरवणुकीत सामील झालात, त्यामुळे मी माझे कुटुंबीय सगळे भारावून गेलो आहे. अरविंद देशमुख असतील, रोहितचे सगळे सॉफ्टवेअरचे सहकारी, जितेंद्र असेल, या सगळ्या लोकांनी, प्रत्येकाची नावं घेता येणं शक्य नाही, पण सगळ्यांनी जे अपार कष्ट सोसले आहेत त्याला माझा शब्द नाही. माझ्यावरती ही मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी लोक न्यायालयामध्ये गुन्हेगारांच्या विरुद्ध लढायची आणि त्याचबरोबर लोकशाहीच्या मंदिरामध्ये आमचे कायदे, आमची घटना हे कमकुवत करण्याचे जे लोक प्रयत्न करतील त्यांच्या बाबतीत दक्ष राहायचं, अशी दुहेरी जबाबदारी माझ्याकडे आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी जो माझ्यावरती विश्वास प्रकट केला, राष्ट्रपतींचा सभासद प्रतिनियुक्ती म्हणून, राष्ट्रपतींचा एक सभासद म्हणून मला नामनिर्देशित ज्यावेळेला करण्यात आलं त्यावेळेला खरोखर मला वाटत नव्हतं. पंतप्रधानांनी माझ्याशी मराठी भाषेतून संभाषण साधलं आणि संवाद साधल्यानंतर मग ज्या दिलखुलास पंतप्रधानांनी माझ्याशी गोष्टी केल्या, मन मोकळेपणाने हसले, खरोखर मला मी भाग्यवान आहे असं समजतो. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे. तुम्ही सगळेजण खूप थकलेला आहात याची मला कल्पना आहे. रोहित दादांनी चहा आणि ब्रेकफास्टची व्यवस्था केल्याचं मला त्यांनी सांगितलं, त्यामुळे मी आमच्या निकम कुटुंबियांतर्फे सर्वांना विनंती करतो की आपण चहा आणि ब्रेकफास्ट घ्यायचा आहे आणि मग घरी जायचं आहे आणि मग संध्याकाळी 5 वाजता परत यायचं आहे, जेणेकरून तुमचे चेहरे मी बघेल, माझा उत्साह वाढेल. ही धमकी नाही. मला 2 अंग आहे, एक राजकारणीचं अंग, मी राजकारणी तसं नाही, परंतु ही जबाबदारी पार पडत असताना लोक मला राजकारणी बनण्याची शक्यता आहे. ती शक्यता आपण मनात ठेवू नका.
दिलखुलासपणे विराज कावडे असेल आणि अनेक लोकांनी याच्या यशस्वी करता खूप मेहनत घेतली आहे याची मला कल्पना आहे. जय हिंद, जय भारत.